उन्हाळा आणि आंब्याचा रस यांचं नातं अतूट आहे, पण यंदाच्या उन्हाळ्यात आंब्याचा रस प्राणघातक ठरल्याची दुर्दैवी घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर शहरातील केदारनाथ रेसिडेन्सी मोरारजी पेठ येथील रहिवासी आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शहाजी उर्फ अजय सौदागर राऊत वय 46 यांचं अचानक निधन झालं आहे. यामागे अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजय राऊत बुधवारी काही कामानिमित्त पंढरपूरला गेले होते. पंढरपूरहून सोलापूरकडे परतताना त्यांनी कोंडी येथील एका ढाब्यावर मांसाहारी जेवण केलं. रात्री घरी परतल्यानंतर त्यांनी पाणी पिण्यासाठी फ्रीज उघडला, तेव्हा त्यांना आंब्याचा रस तिथे दिसला. तो आंब्याचा रस त्यांनी पिला. त्यानंतर ते झोपी गेले. मात्र पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक तब्येतीचा त्रास जाणवू लागला. अजय राऊत यांना आधीपासूनच शुगर आणि बीपीचा त्रास असल्यामुळे कुटुंबियांनी त्यांना तातडीने अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ही माहिती अजय यांचे मामा मलिक हब्बू यांनी दिली. अजय राऊत हे एक प्रतिष्ठित शासकीय कंत्राटदार होते. तसंच मोची समाजातील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनानं सोलापूरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अजय राऊत यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अजय राऊत यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस आणि वैद्यकीय यंत्रणांकडून याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.